So we are here to discuss about pharmacokinetics. First, what is pharmacokinetics? Pharmacokinetics म्हणजे काय की आपली बॉडी ड्रग्सवर काय रिॲक्ट करते त्याला आपण म्हणतो फार्माकोकायनेटिक्स. मग फार्माकोकायनेटिक्समध्ये 4 गोष्टी असतात. सगळ्यात पहिली असतं ॲब्झॉर्प्शन, त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम आणि मग एक्सक्रीशन. मग सगळ्यात पहिले ॲब्झॉर्प्शन म्हणजे काय असतं. जेव्हा आपण एखादं ड्रग घेतो तर ते ड्रगची मूव्हमेंट घेतल्यापासून तर त्याचं सर्क्युलेशनपर्यंत जाणं, या मूव्हमेंटला आपण म्हणतो ॲब्झॉर्प्शन. ओके. वेन वी टेक एनी ड्रग देन द मूव्हमेंट ऑफ ड्रग फ्रॉम द साईट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन टू सर्क्युलेशन म्हणजेच काय, ते ड्रग ब्लडमध्ये जाणं, आपण त्याला ॲब्झॉर्प्शन म्हणतो. सपोज दिस इज माउथ, हे आपलं माउथ आहे, हे स्टमक आहे आणि हे इंटेस्टाईन आहे. स्टमक हे ॲसिडिक असतं आणि जे इंटेस्टाईन असतं ते बेसिक असते. सपोज दिस इज माउथ. मग आपण एखादं ड्रग घेतलं माउथच्या थ्रू, ओके, तर त्याची मूव्हमेंट माउथपासून सर्क्युलेशनमध्ये होणे, यालाच आपण म्हणतो ॲब्झॉर्प्शन. सो दिस इज ॲब्झॉर्प्शन. आणि त्याच्यानंतर मग सर्क्युलेशनमधून ते ब्लड इट मूव्ह टुवर्ड्स द साईट ऑफ ॲक्शन, यालाच म्हटलं जातं डिस्ट्रीब्युशन. त्यालाच म्हणतात डिस्ट्रीब्युशन. ओके. मूवमेंट ऑफ ड्रग फ्रॉम सर्क्युलेशन टू द साईट ऑफ ॲक्शन इज डिस्ट्रीब्युशन. ओके. देन आफ्टर डिस्ट्रीब्युशन काय होतं, मेटाबॉलिझम होतं. पहिली गोष्ट म्हणजे मेटाबॉलिझम होतं का बॉडीमध्ये, तर आपल्याला माहिती आहे आपण जेव्हा एखादं ड्रग घेतो